ओबीसी समाजासाठी देखील आता मंत्रिमंडळ निर्णय घेतला आहे आणि ओबीसी समाजाच्या अनेक अडचणींसाठी ओबीसी उपसमिती जशी मराठा समाजासाठी होती तशी बनवली आहे आणि त्याचे अध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे असणारी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता परत आडकाठी निर्माण होऊ शकते का? काय वाटतं राजकीय दृष्ट्या तुम्हाला? मला नाही वाटत त्याच्यामध्ये, कारण हे सरकारचे आहेत ना. दोन्ही ज्या समितीच्या गठन केल्या त्या सरकारने गठन केलेले आहे. ते काही एकमेकाला मालक नाही, तर ते पोषक असण्यासाठी त्यांनी केलेले. तर मला वाटत नाही त्याच्यामधनं, आणि कोणाला कधी वाटणारच नाही ना महाराष्ट्रामधल्या माणसाला तो उपाशी राहायला पाहिजे आणि मी तुपाशी राहायला पाहिजे, दोन्हीकडच्यांना वाटत नाही. नेते मात्र हरामखोर असतात हे नक्की. त्याच्यामधलं नेते हरामखोर असतात, ते हरामखोर असतात, कारण हे राजकीय हे राजकीय नेते असतात. हे सामाजिक म्हणजे बोलतात ना, सामाजिक नेता असा हे नाही करत, हे राजकीय नेते असतात. हे काय असतं, त्यांना त्यांची बाजू कशी प्लस दिसते की ते त्याच्यावरती काही करायला म्हणजे बोलतात ना, घरदार स्वतःच हे करून देतील. परंतु जो समाजामध्ये काम करणारे लोक असतात, जी सामाजिक त्यांना जाणीव असते, ते बोलतील नाही नाही, एक बिस्किट असेल दोघांमध्ये तुकडे ते खा, थोडं थोडं खा, एकट्याने एक खाणार उपाशी असं नाही होत. त्यामुळे माझं पहिल्यापासून आहे, मी बरेचसे सामाजिक त्याच्यामधले कार्यकर्ते आहे ना, त्यांच्या लीडर लोकांना वैयक्तिक ओळखतो, तर मी बघितलेलं आहे त्यांना जवळून वगैरे. परंतु त्याच्यामधला जो राजकीय पार्ट आलाय, राजकीयवाले आले की त्यांचं एक वेगळं समीकरण असतं, कारण त्यांचं लक्ष ते निवडणुका, मग त्याचं आपल्याला फायदा वगैरे या सर्व गोष्टीमध्ये ती पॉलिटिसाइज होऊन जातात आणि मग कुठेतरी दरी निर्माण होते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मी पूर्वीचं एक उदाहरण सांगतो. माझे वडील शशिकांत पवार, आणि त्याच्याबरोबर त्यांनी आमचं एक क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज म्हणून गिरगावलाच इथे संस्था होती, छोटीशी होती, आणि त्याच्यातनं त्यांनी अण्णासाहेबांना कनेक्ट केलं आणि 1980 साली अण्णासाहेब इथे आले. अण्णासाहेब आल्यानंतर अण्णासाहेबांनी त्यांनी संस्थेचं नाव बदलून अखिल भारतीय मराठा महासंघ केलं, आणि त्यावेळी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते अख्खं बोलतो ना, अख्खा महाराष्ट्र या लोकांनी पालथून काढला. 1980 सालातली गोष्ट होती. त्यावेळी मंडल आयोगाला पूर्ण विरोध होता, कारण तो जातीपातीच्या आधारे होता. असं नव्हतं की फक्त मराठा त्याच्यामध्ये नव्हता म्हणून, परंतु त्यांनी ती विषमता सांगितली होती की मंडल आयोग जर लागू झाला तर उद्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण होतील आणि मारामाऱ्या होतील. आणि हेच उदाहरण मी परवा हाकेंना सांगितलं की हाके साहेब, माझ्याकडे एक संस्था आहे रजिस्टर्ड चॅरिटी कमिशनर, जिचं नाव आहे अखिल भारतीय क्षत्रिय मराठा धनगर समाज, आणि तुम्ही स्वतः क्षत्रिय मराठा असताना तो क्षत्रिय मराठा तुम्ही बाजूला काढलात, फक्त धनगर ठेवला तुमच्या आरक्षणासाठी, आणि तुम्ही मग त्याच्यावरती सांगतात की आम्ही धनगर आहोत, आम्ही हे आहोत शोषित वगैरे. असं नाहीये. पूर्वी देखील क्षत्रिय मराठा परीट आहे, क्षत्रिय मराठा गावित आहे, क्षत्रिय मराठा सुतार आहे, असे प्रत्येक जण क्षत्रिय मराठाच म्हणायचा स्वतःला. परंतु नंतर त्या मंडल आयोगाला विरोध त्यासाठीच केला होता की तो जातीपातीच्या आधारात व्यवसाय दाखवला होता. पुढे व्यवसाय दाखवला, म्हणजे सोनार लावला तरच तुला मिळणार, दैवज्ञ ब्राह्मण लावलं तर मिळणार नाही, अशा गोष्टी केलेल्या होत्या. परंतु तो लागू पण काँग्रेसने नाही केला, तो व्ही.पी. सिंग सरकारने केला ज्यावेळी ते आले थोडक्या याच्यासाठी. आणि मग एकदा लागू केल्यावरती ते करावं लागतं, आणि मग ती लढाई मराठा समाजाची सुरू झाली की आता लागू तर झालाय आणि मराठा समाज त्याच्यामध्ये नाहीये, म्हणजे तुम्हाला बहुजनांपासून वेगळं करून टाकलं. आणि ती पहिली फूट होती मराठा समाजाला संपूर्ण ह्याच्यापासून बाहेर. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे फोटो आहेत 1984 की 85च्या किंवा 86-87 असेल. नागपूरला मोर्चा मराठा महासंघाचा नेला होता, लीड केला होता गोपीनाथ मुंडेने. अच्छा. आमच्या घरी माझे आजोबा वारले होते, त्यामुळे वडील पोचू शकत नव्हते, लीड केला होता गोपीनाथ मुंडेने. अच्छा. मराठा समाजाचा मोर्चा ओके. आहे आमच्याकडे. त्यावेळी पर्यंत मंडल आयोग नव्हता. म्हणजे ही विषमता झाली ना, आज करतील का कोणी? आज नाही होणार शक्य. ते सांगतो ना, एकमेकावर आरोप प्रत्यारोप. आणि मग ह्या ज्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं वाढत गेलेली ती विषमता आहे. मग मला आम्हाला मिळालं, तुम्हाला मिळालं, आणि ते राजकारण आलं पुन्हा त्याच्यामध्ये, की राजकारणामध्ये भागीदारी आली. मग बरं झालं की आमचे पोरं यायला लागले, आलेच पाहिजेत ना, दुसऱ्या जाती धर्मातली सर्व मुलं आलीच पाहिजेत त्याच्यामध्ये. म्हणून ज्यावेळी मराठा समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली त्यावेळी राजकीय मागणी आम्ही नाही ठेवली त्याच्यामध्ये, की आम्हाला राजकीय आरक्षण नको, कारण ते घातक होतं. अजून त्याच्यामध्ये आपण राजकारण आहेत आधी जेवढे ढिगभर बसलेत
त्याच्यामध्ये अजून घ्यायची, त्याच्यापेक्षा आम्ही ते राजकीय आरक्षण म्हणून एसीबीसी मध्ये राजकीय आरक्षण नाहीये ना मला 10%. आणि त्याच्याबद्दल कोणी कुरकुर नाही करत, कारण आहेत आमचे भरपूर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.